हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कबीरचं बोलणं ऐकून रिपोर्टर थोडंसं हसत म्हणाला, पण सर, ज्या पद्धतीनं तुम्ही तिच्यासोबत उभे आहात त्यावरून असं वाटते की ही तुमची लाईफ पार्टनर असावी. ही खरंच तुमची लाईफ पार्टनर आहे का, की तुम्ही आम्हाला सांगू इच्छित नाही आहात? रिपोर्टरचा प्रश्न ऐकून इशिता थोडी गोंधळली. ती कबीरकडे पाहत राहिली, विचार करत. आता तो या प्रश्नातून कसा सावरतो, कारण मीडियाचे प्रश्न ऐकून आजवर कुणीही वाचलं नव्हतं. कबीर मात्र नेहमीच्या शांतपणे हसत म्हणाला, मी आधीच सांगितलं ना, ही माझ्या फॅमिलीचा भाग आहे आणि या इव्हेंटमध्ये कपल्सना परवानगी आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की आपण फक्त पती पत्नी किंवा गर्लफ्रेंडलाच घेऊन यायचं. ही माझ्या घरातली सदस्य आहे, त्यामुळे मी तिला सोबत आणलं आहे. कबीरचं उत्तर ऐकताच रिपोर्टर्सनी इशिताकडे वरपासून खालपर्यंत नजर फिरवली. आज पहिल्यांदाच त्या सगळ्यांनी इतकी सुंदर मुलगी पाहिली होती. तिचं रूप इतकं मोहक होतं की अनेकांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. हे पाहून कबीरच्या चेहऱ्यावरचा भाव क्षणात बदलला. त्याने रागाने मूठ घट्ट केली. हे पाहून त्याचा असिस्टंट लगेच पुढे आला आणि मीडिया रिपोर्टर्सना थोडं दूर सारत कबीर आणि इशिताला घेऊन हॉटेलच्या आत गेला. हॉटेलमध्ये प्रवेश करताच इशिता त्या ठिकाणचं वैभव पाहून थक्क झाली. त्याचवेळी मिस्टर जॉन्सन जे काही बिझनेस पार्टनरसोबत बोलत होते, कबीरला पाहताच ताबडतोब त्याच्याकडे आले. त्यांनी पहिल्यांदाच कबीरच्या पत्नीला पाहिलं होतं आणि त्याचनंतर मिस्टर जॉन्सन हसत म्हणाले, मिस्टर कबीर खन्ना, तुमची वाईफ तर खूपच सुंदर आहे. तुम्ही आम्हाला आधीच तिची ओळख का करून दिली नाही? तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. शी इज रिअली ब्युटिफुल. आणि त्याचनंतर त्यांचं बोलणं ऐकून इशिता थोडी गोंधळली आणि अस्वस्थ झाली. कबीरनं तिच्याकडे पाहिलं आणि मग मिस्टर जॉन्सनकडे वळत हसत म्हणाला, यू आर ॲब्सोल्युटली राईट. पण बाय द वे, कृपया हे कोणालाही सांगू नका की ही माझी वाईफ आहे. मला हे सर्वांच्या नजरेत आणायचे नाही आहे. मी तिला सुरक्षित ठेवू इच्छितो, लोकांच्या नजरेपासून दूर. आय होप यू अंडरस्टँड. कबीरचं बोलणं ऐकून मिस्टर जॉन्सन स्मितहास्य करत म्हणाले, काळजी करू नका मिस्टर खन्ना, ही गोष्ट माझ्याकडून बाहेर जाणार नाही आणि मला पूर्ण समजतं की तुम्ही असं का म्हणताय. मी हे तुमच्या वयात असताना माझ्या पत्नीला असंच सगळ्यांपासून लपून ठेवलं होतं. बरं, तुम्ही पार्टीत आलातच आहात तर चला, काही बिझनेसमन लोकांशी तुमची ओळख करून देतो. आणि त्याचनंतर असं म्हणत ते पुढे गेले. कबीर मग इशिताकडे पाहत म्हणाला, तू इथेच थांब, कुठेही जाऊ नकोस. मी थोड्या वेळात परत येतो. आणि त्याचनंतर असं म्हणून कबीर तिचा हात सोडून मिस्टर जॉन्सन सोबत निघून गेला. कबीर गेल्यावर इशिता आजूबाजूच्या लोकांकडे पाहू लागली. तिथं अनेक नामांकित सेलिब्रिटी उपस्थित होते, जे तिला आधी फक्त स्क्रीनवरच दिसले होते. आज ती त्यांना प्रत्यक्ष पाहत होती. इतक्यात वाईन कलरच्या ड्रेसमधली एक मुलगी तिच्या समोर आली. तिच्या हातात वाईनचा ग्लास होता आणि ती थोड्या स्मितहास्याने म्हणाली, तू कबीर खन्नासोबत आली आहेस ना? सांगशील का मिस्टर खन्ना तुझे कोण लागतात? कारण मी पहिल्यांदाच त्यांना एखाद्या मुलीसोबत या बिझनेस पार्टीत पाहते आहे. अन्यथा ते नेहमी आपल्या असिस्टंटसोबतच असतात. इशिता थोडी दचकते, कारण ती मुलगी दुसरी तिसरी नव्हती, तर देशातील टॉप ॲक्ट्रेस सानिया अरोरा होती. सानियाचं बोलणं ऐकून इशिता क्षणभर थबकली. मग कबीरच्या शब्दांची आठवण करून स्वतःला सावरत ती हसली आणि म्हणाली, मी त्यांची फॅमिली मेंबर आहे. खरं सांगायचं तर त्यांच्या वडिलांनीच मला त्यांच्या सोबत यायला सांगितलं होतं, म्हणून मी इथे आले आहे. आणि त्यानंतर, वैसे तुम्ही सानिया अरोरा ना? मी तुमचे खूप सारे सिनेमे पाहिले आहेत.
टी व्हीवर जितक्या सुंदर दिसतात त्याहून कितीतरी जास्त सुंदर तुम्ही समोरून दिसता. मला तुम्ही खूप आवडता. मी तुमच्यासोबत एक फोटो घेऊ शकते का?" आणि त्याच नंतर इशिताचं बोलणं ऐकून सानिया खुश झाली. तिला अपेक्षा नव्हती की तिच्याशी बोलणारी मुलगी तिची फॅन निघेल. मग तिनं आपला फोन काढला, इशितासोबत फोटो घेतला आणि म्हणाली, "तू कबीर खन्नासोबत आली आहेस म्हणजे नक्कीच तुझ्यात काहीतरी खास आहे. जर तुला हरकत नसेल तर आपण मैत्री करू शकतो का? तू खूपच सुंदर आणि गोड आहेस. चित्रपटात का नाही काम करत? मी खात्रीने सांगते तू एक उत्तम अभिनेत्री बनशील." सानियाचं बोलणं ऐकून इशिता हलक्या हसत मुखाने म्हणाली, "नाही, मी अशीच ठीक आहे. मला अभिनय जमत नाही. मी माझं आयुष्य जसं साधं आणि शांतपणे जगते ना, तसं मला अगदी आवडतं. मला टी व्हीवर किंवा मीडियाच्या समोर यायला अजिबात आवडत नाही." आणि त्यानंतर इशिताचं उत्तर ऐकून सानिया स्मित करत तिला बार काउंटरकडे घेऊन गेली आणि दोघी तिथे बसल्या. काही वेळ बोलल्यानंतर सानिया म्हणाली, "तुला माहिती आहे का, मी मिस्टर जॉन्सनच्या जवळपास सगळ्या पार्ट्यांना उपस्थित राहिली आहे. पण प्रत्येक वेळेस कबीरला मी एकटंच पाहिलंय. आज पहिल्यांदाच त्याला तुझ्यासोबत पाहिलं. तेव्हा मला थोडं विचित्र वाटलं, कारण कबीर खन्ना म्हणजे नेहमी एकटाच राहणारा माणूस. माझा नवरा त्याचा चांगला मित्र आहे, त्यामुळे तूही मला त्याच्याबद्दल नेहमी सांगायचा." सानियाचं बोलणं ऐकून इशिता हसत म्हणाली, "मी आधीच सांगितलंय ना, मी त्याच्या वडिलांच्या सांगण्यावरून इथे आले आणि त्यानंतर नाहीतर मी कधीच आले नसते. खरं सांगायचं तर इथले लोक मला ओळखीचेही नाहीत. मी तुमचे आणि कलाकारांचे सिनेमे पाहिले आहेत म्हणून ओळखलं. पण खरंच सांगते, तुम्ही खूप साध्या आणि चांगल्या आहात. नाहीतर मी ऐकलं होतं की हिरोईन्सना खूप अहंकार असतो." इशिताचं बोलणं ऐकून सानिया मोठ्याने हसली आणि म्हणाली, "अगं नाही गं, असं नसतं. काही अभिनेत्री असतात ज्यांना आपल्या सौंदर्याचा गर्व असतो आणि त्या कोणाशी बोलायलाही तयार नसतात. पण मी तशी नाही. माझं मत असं आहे की आपण सगळे आधी सामान्य लोकच होतो. मग इतरांना कमी लेखायचं कारणच काय?" सानियाचे हे मनमोकळं बोलणं ऐकून इशिता मनापासून हसली. तेवढ्यात एक वेटर ज्यूस घेऊन आला. इशिताने ज्यूस घेण्यास नकार दिला तेव्हा सानियाने तिच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवत म्हणाली, "आता इथे आली आहेस तर उपाशी प्यासी राहणार आहेस का?" सानियाचं ते बोलणं ऐकून इशिता तिच्याकडे पाहू लागली. त्याच क्षणी कुणीतरी तिच्या डोळ्यांवर हात ठेवले. ती घाबरून उठणार इतक्यात तिला त्या हातांचा स्पर्श ओळखू आला आणि तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिने पटकन त्या हातांवरून हात काढत हसतच म्हटलं, "अनया." आणि त्यानंतर अनया, जी तिला सरप्राईज द्यायचा विचार करत होती, ती आता नाखुशपणे तिच्या शेजारी बसत म्हणाली, "तू खूपच वाईट मुलगी आहेस. तू मला इतक्या लवकर कसं ओळखलंस? मी तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं आणि तू नेहमीप्रमाणे मला लगेच ओळखतेस." अनयाचं बोलणं ऐकून इशिता हसत म्हणाली, "मी तुला कशी ओळखणार नाही? आपण इतकी वर्ष एकत्र राहिलोय. मी तुला विसरूनच कशी शकते? पण सांग ना, तू इथे काय करतेस? तू एकटी आली आहेस का? हे तर कपल पार्टी आहे ना, म्हणजे तू सोहेल सोबत आली आहेस का?" इशिताचं बोलणं ऐकून अनया चेहरा वाकवून म्हणाली, "आणखी काय खरं सांगायचं तर मला यायचंच नव्हतं. पण तुझ्या भावाने मला सांगितलं की तो मला नवीन कपडे घेऊन देईल. एवढं ऐकल्यावर माझे पाय थांबले नाहीत. त्याच्यासोबत शॉपिंगला गेले आणि शेवटी इथे आले. पण एक सांगते, तुझ्या भावाची पसंती अफाट आहे. नक्की हे कपडे त्यानेच तुला दिले असतील.
कारण तू तर एवढे सुंदर कपडे निवडणारच नाहीस. तुझं हे हेअरस्टाईलही बदललंय आणि तू फारच सुंदर दिसतेस. तू हे सगळं करून घेतलेस आणि मला सांगितलंसही नाही." अनयाचं बोलणं ऐकून इशिता मनोमन आनंदली. पण लगेचच तिला आठवलं की सानिया अरोराही तिथेच बसलेली आहे. ती पटकन तिच्याकडे पाहू लागली. सानिया तिच्याकडे थोड्या संभ्रमाने बघत होती. सानिया आणि अनाया दोघीही एकमेकींना ओळखत होत्या आणि त्याच नंतर अनायाने इशिताच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालेलं पाहिलं. तेव्हा ती सानियाकडे पाहत असली आणि म्हणाली, "सानिया, तू इथे? म्हणजे तुझा नवराही आला आहे का? ईशान भाईही आले आहेत का?" अनयाचं बोलणं ऐकून सानिया हसली आणि म्हणाली, "मला तर वाटलं होतं तू मला पाहिलंस तरी दुर्लक्ष करशील, पण तू इशिताला ओळखतेस का? मी तिला आज पहिल्यांदा कबीरसोबत पाहिलं आणि मला आश्चर्य वाटलं की कबीर खान्ना आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या मुलीला पार्टीत घेऊन आलाय. आणि तू या पार्टीत काय करतेस? ही तर कपल पार्टी आहे ना?" सानियाचं बोलणं ऐकून अनया मोठ्याने हसली आणि म्हणाली, "एक जोक सांगू का? ऐकून तुझं हसू थांबणार नाही. माझा भाऊ माझ्या मैत्रिणीचा नवरा आहे आणि माझ्या मैत्रिणीचा भाऊ माझा नवरा." ती पुढे म्हणाली, "ठीक आहे, नीट सांगते. कबीर भाऊ आणि इशिता हे पती पत्नी आहेत. इशिता माझी बालमैत्रीण आहे आणि तिचा भाऊ सोहेल मित्तल दुर्दैवाने माझा नवरा आहे." अनयाचं हे ऐकून सानिया थक्क होत म्हणाली, "काय? खरंच? म्हणजे हे शक्यच कसं झालं? आणि त्याच नंतर तू कबीर खन्नाशी लग्न केलंस आणि मला कळलंच नाही. त्याने लग्न केव्हा केलं? आणि जर इशिता त्याची बायको आहे तर तिने माझ्याशी खोटं का बोललं?" मी तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली की ती कबीरच्या वडिलांच्या सांगण्यावरून इथे आली आहे. सानियाचं हे बोलणं ऐकून अनया शांतपणे इशिताकडे पाहू लागली आणि इशिता सानियाला समजावत म्हणाली, "ते काय आहे ना, जेव्हा मी इथे येत होते तेव्हा त्यांनीच मला सांगितलं होतं की जर कोणी विचारलं की तू कबीर खन्नाची कोण आहेस तर सांगायचं की तू त्याच्या कुटुंबातील सदस्य आहेस. मला वाटलं तुम्ही कोणी अनोळखी असाल म्हणून मी घाबरले आणि खोटं बोलले." इशिताचं बोलणं ऐकून अनया हसत म्हणाली, "अगं बावळट, तुला ईशान भाऊ माहिती आहे ना? इंस्टाग्राम ग्रुपमध्ये जे सतत आपली मज्जा घेत असतात, ही त्यांची बायको आहेत." अनयाचं बोलणं ऐकून इशिताने मान हलवली. ते पाहून सानिया हसत म्हणाली, "मला हे वाटत होतं की कबीर खन्नासारखा माणूस एखाद्या मुलीला सोबत कसा घेऊन आला. काहीतरी संशय तर वाटला होता, पण नंतर वाटलं मीच चुकीचं विचारते. पण आता हे ऐकून मला खूप आनंद झाला की शेवटी कबीरने लग्न केलं. नाहीतर मी ईशान आणि कायम विचार करायचो की अखेर अशी कोण मुलगी असेल जी कबीरसाठी बनली असेल." सानियाचं बोलणं ऐकून अनया इशिताला मिठी मारत हसली आणि म्हणाली, "इशितासारखी मुलगी या जगात दुसरी नाही. ती माझ्या भावासाठी अगदी परफेक्ट आहे. त्यांच्या दोघांच्या मध्ये कोणीही येऊ शकत नाही. त्यांचं नातं इतकं घट्ट आहे की कोणी तोडू शकणार नाही. आणि तुला माहिती आहे का, या दोघांना एकत्र आणण्यात माझा हात आहे. मीच त्यांचं लग्न लावून दिलं. नाहीतर लग्न तर दूरच, ते दोघे एकमेकांना पाहायलाही तयार नव्हते." अनयाचं बोलणं ऐकून सानिया हसत इशिताकडे पाहू लागली. तेव्हा इशिता विषय बदलत म्हणाली, "आता आपण इथे बसलो आहोत तर एक सेल्फी काढूया ना. आपल्या नवऱ्यांना यायला अजून वेळ लागेलच, तोवर कंटाळा करण्यापेक्षा थोडी मज्जा करूया." इशिताचं ऐकून अनया हसत म्हणाली, "हे विचारायचंच काय? चला मग आपण आपला प्रोग्राम ठरवूया. त्यांना येण्यात वेळ लागेलच आणि आल्यावर तरी आपल्याला निवांत बसू देतील का?"
त्यानंतर असं म्हणत अनयाने फोन काढला आणि सानिया व इशितासोबत ग्रुप फोटो काढू लागली. दरम्यान कबीर मिस्टर जॉन्सन सोबत बऱ्याच बिझनेसमॅनला भेटला होता. सोहेल तेथे आला तेव्हा कबीरचा चेहरा पाहूनच समजलं की त्याचा मूड बिघडलेला आहे. सोहेलने ते पाहून मिस्टर जॉन्सन जवळ जाऊन गप्पा मारायला सुरुवात केली. कबीर आणि सोहेल मिस्टर जॉन्सन सोबत बसून बोलत होते, पण त्यांचे लक्ष वारंवार इशिता आणि अनयाकडे जात होते. तेव्हा तिथेच उभा असलेला ईशान कबीरकडे पाहत म्हणाला, एक सांग बरं, तू पार्टीला वहिनीला घेऊन येणार होतास, हे मला आधी का नाही सांगितलं? आणि त्यानंतर ईशानचं ऐकून कबीरने मिस्टर जॉन्सनकडे पाहिलं. जॉन्सन हसत म्हणाले, आपण दोघं आधी बोला, मी इतर गेस्टना भेटून येतो. जॉन्सन निघून गेल्यावर कबीर ईशानकडे वळून म्हणाला, मी असं केलं कारण मला कुणालाच कळू नये असं वाटत होतं की मी इशिताला घेऊन आलोय. जर तुला कळलं असतं तर तू लगेच इथे पोहोचला असतास. म्हणूनच मी ग्रुपमध्ये काही सांगितलं नाही. पण तू तुझ्या बायकोसोबत इथे येणार होतास हे तू मला सांगितलंस का? जरा बघ ना तुझी बायको कशी त्या दोघींमध्ये बसून गप्पा मारते आणि बाकीचे लोक त्यांच्याकडेच बघत आहेत. आणि त्यानंतर कबीरचं बोलणं ऐकून ईशान हसत म्हणाला, सगळे लोक बहुतेक विचार करत असतील की कबीर खन्नासोबत आलेली ही मुलगी कोण आहे आणि सानिया अरोरा आणि अनया खन्ना तिच्यासोबत कशा काय इतक्या जवळ आहेत. खरं सांगायचं तर तू हवं तर सगळ्यांना सांगू शकतोस की ती तुझी बायको आहे. काय माहिती त्यामुळे तिचा अधिक आदर मिळेल. ईशानचं बोलणं ऐकून कबीर इशिताकडे पाहत राहिला, पण सोहेल अनयाकडे पाहत म्हणाला, ती अनया खन्ना नाही, अनया मित्तल आहे. मिस्टर कबीर खन्नाची बहीण आता माझी पत्नी बनली आहे, त्यामुळे तिचं आडनाव बदलणं साहजिकच आहे. सोहेलचं बोलणं ऐकून कबीरने एक खोल श्वास घेतला आणि ईशानकडे पाहून म्हणाला, जे काही असेल ती अखेरीस माझी बहीण आहे आणि अशावेळी तिचं आडनाव बदलण्याचा अधिकार तुझा नाही. जर तिनं स्वतःहून बदललं तर चालेल, तरी मला तुझ्याशी बोलण्यात काही रस नाही. मी इथे माझ्या बायकोसोबत आलोय, त्यामुळे तिच्यासोबत वेळ घालवणं मला जास्त आवडेल. तुझ्यासारख्या गाढवाबरोबर बसण्यापेक्षा पार्टीतून बाहेर जाणं चांगलं. कबीरचं हे ऐकून सोहेल रागाने मूठ आवळत म्हणाला, सालेसाहेब, तुम्हाला नाही वाटत का की तुम्ही तुमच्या मेहुण्यासोबत थोडा वेळ बसून बोलायला हवं? पण तुम्ही तर असं पळताय जसं मी माझ्या बायकोसोबत तुमच्या बायकोलाही घेऊन जाणार आहे. सोहेलचं ऐकून कबीरही शांत बसला नाही. तोच ताणून म्हणाला, आणि त्यानंतर सालेसाहेब, तुम्ही विसरलात का की मी तुमचा जावई आहे? त्यामुळे राग विसरून परत माझ्याजवळ बसायला हवं आणि माझी पाहुणचार करायला हवा. पण तुम्हाला तर. आणि त्यानंतर मूह बनवायला काही आलंच वेळ मिळत नाही. कबीर आणि सोहेल अशा प्रकारे भांडताना पाहून ईशान जो दोघांच्या मधोमध अडकला होता, दोघांना थांबवत म्हणाला, अरे यार, तुम्ही दोघं थांबा. इथे पार्टी एन्जॉय करायची आहे का भांडायचे? तुला माहीत आहे का, इथे चौकशी करणारे लोक आम्हाला बघत आहेत. तुम्हाला फाईट करायचं असेल तर बाहेर जाऊन करायला मागावं. इथे पार्टी एन्जॉय करा. मी माझ्या सानियाजवळ जाऊन बसतो, कारण मी तिला घेऊनच इथे आलोय. हे म्हणत ईशान हसत हसत तिकडे निघून गेला. ईशान सानियाजवळ गेला हे पाहून कबीर मनातच म्हणाला, हा मुलगा स्वतःला काय समजतोय? माझ्यासमोर माझी बायको जवळ येते आणि मी फक्त पाहत राहणार. माझ्याकडे पण माझी बायको आहे, मीही तिच्याबरोबर बसू शकतो.
आणि त्यानंतर हे म्हणत कबीर इशिताकडे जाण्यास सुरुवात करतो. पण त्याच्याजवळ येण्याच्या आधीच 2 माणसं कबीरकडे येतात. सोहेलकडून सगळं पाहत होता आणि आश्चर्यचकित झाला. कबीर खन्ना त्याची भाऊ बहीण तर नाही ना? कबीर खन्ना इतक्या काळजीने तिची अ, काळजी कशी असू शकते? दरम्यान सानिया, इशिता आणि अनया खूप धमाल करत होत्या. त्या तिघींनी त्यांच्या त्या त्या इन्स्टा आयडीवर फोटो अपलोड केले. सानियाचे फॉलोअर्स खूप होते. तिने इशितासोबतचा फोटो टाकला आणि कॅप्शनला बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर लिहिलं. तो फोटो पटकन व्हायरल झाला. तिकडे उपस्थित जितक्या मुली आणि मुलं होते ते सगळे सानिया आणि इशिताला एकत्र पाहत होते. अनेकांना आधीपासून माहिती होतं की सानिया आणि अनया खन्ना खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. मात्र इशिताला बरीच लोक फक्त आज पाहायला मिळत होते. ती त्यांच्यासाठी नवीनच होती. इशिता सानिया आणि अनयाची गप्पा ऐकत होती. तेव्हाच कुणीतरी मागून तिला एक हाक मारली. तिघांच्या नजरा त्या समोर उभी असलेल्या अलिशा राणावर गेल्या. अलिशा खूप जास्त मेकअप करून आली होती. ती थोडी फनी पण दिसत होती. अनयाला ते पाहून हसू सुटलं. पण लगेचच इशिताने तिचा हात पकडून अलिशाकडे बारकाईने पाहायला सुरुवात केली. अलिशा इशिताला पार्टीत पाहून आधीच थोडी स्तब्ध झाली. पण जेव्हा तिनं केवळ आसपासच्या लोकांहून विचारलं की इशिता कोणासोबत आली आहे, तेव्हा तिला खूप राग आला. तिला अशी अपेक्षा नव्हती की कबीर खन्ना आपली पार्टनर बनून इशिताला आणेल, जिच्यावर तिला खोलवर द्वेष होता. अलिशा इशिताला वरून वरून पाहू लागली. तिला लक्ष जिंकत होतं की इशिता पार्टीत सर्वात सुंदर दिसत होती. पण तिच्या मनात एवढी सर्वव्यापी ईर्ष्या होती की ती इशिताला जीवातून त्रास देण्यास तयार होती. ती रागाने इशिताच्या समोर येते आणि तिरकस हसून म्हणाली, इशिता, तुझ्या इथे येऊन मला खरंच आश्चर्य वाटतोय. अशी लहानशी मुलगी इतक्या मोठ्या पार्टीत काय करते? आणि तोही कबीर खन्नाच्या बगलात? मला तर ठाऊक आहे, तुझ्यात इतका दम नाही की तू कबीर समोर उभा राहशील. कदाचित त्याने तुला पैसे दिले असतील, म्हणूनच तू त्याच्यासोबत इथे उठली आहेस. अलिशाच्या बोलण्याने अनयाला खूप राग आला आणि त्यानंतर पण अनयाला काही उत्तर द्यायचं असताना इशिता स्मित हास्याने म्हणाली, हो, तू अगदी बरोबर म्हणशील. हे जे कपडे तू बघतेस ना, हे सगळे मला 15 कोटींमध्ये विकत घेण्यात आले आहेत. आणि हे जे माझ्या मनगटातलं नेकलेस तू पाहतेस ना, कदाचित ते 10 कोटींचं असतील. पण त्यांच्या दृष्टीने हे सारं नाण्यांसारखं आहेत, कारण मी त्यांच्यासाठी खूप खास आहे. आणि ते माझ्यावर 10 कोटी नाही, 50 कोटी खर्च करायलाही तयार असतील. पण सांग ना, तू इथे काय करतेस? तुझं कोणीच लाईफ पार्टनर नाही का? कदाचित तू एखाद्या भाड्याच्या बॉयफ्रेंडला घेऊन आली असशील. आश्चर्य वाटू नको. बोलणं मलाही येतं, पण मी योग्य जागा पाहून बोलते. तू मला माझी औकात सांगू शकत नाही. माझी भूमिका काय आहे ते तुला कळल्यावर तुझ्यापुढे उभं राहणंही जमणार नाही. आणि त्याचनंतर इशिताचा हा घमंड पाहून अनयाची मोठी नजर फाशी झाली. तिला तिच्या आयुष्यात नेहमी अशीच इशिताला लोकांसमोर लाजवायचं स्वप्न होतं. आज इशिता तसंच वागत होती. थोडक्यात सानियालाही इशिताच्या त्या बोलण्याने थोडी प्रभावित वाटली. आणि त्याचनंतर पण अलिशा शांत बसणारी नव्हती. इशिताच्या शब्दांनी तिला अधिक राग आला. जणू तिची मोठी बेइज्जती झाली होती. तिथे अनेक ॲक्ट्रेस आणि ॲक्टर होते. काही त्यांचे मित्रही होते, जे तिच्याबरोबर उभे होते. अलिशाला हे बघून खूप राग आला. ती इशिताजवळ येऊन दात कटकटत म्हणाली, तुझी औकात काय हे मी तुला न सांगता सोडणार नाही. लक्षात ठेव. अलिशा राणाला टोचायला तर प्रयत्नही करू नकोस, नाहीतर तुझी जानही जाऊ शकते. आणि त्याचनंतर
अलिशा अजून काही म्हणायची होती, पण अचानक काही बॉडीगार्ड तिला रोखायला आले आणि तिला इशितापासून दूर नेऊ लागले. तिथे असलेले सगळे लोक ते बघत होते, जणू एखादा तमाशा उभा राहिला होता. इशिताला समजत नव्हतं की लोक तिला मदत का करतायत. आणि त्याचनंतर अनया मात्र हे सगळं जाणून होती. तिथल्या ज्या बॉडीगार्ड्स होते ते काही कबीरचे होते आणि सोहेलचेही काही बॉडीगार्ड तिथे होते. अनयाने ते बाहेर पडताना बघितले होते. आता अनयाची नाणी फुटण्याची वेळ होती. ती शांत राहू शकणार नव्हती, कारण तिच्या मित्राची बेइज्जती झाली होती आणि तोपर्यंत ती शांत बसणार नाही जोपर्यंत ती बदला पूर्ण करत नाही. म्हणून ती उभी राहिली, स्मित करत आलिशाच्या जवळ गेली आणि म्हणाली, तर काय काय म्हणतेस? माझ्या मैत्रिणीला तुझ्या आधी नाही म्हटलंस का? तुला माहिती आहे का, जर मी तुझ्या चेहऱ्यावर एक ग्लास पाणी ओतलं तर तुझा 50,000चा मेकअप एकदम पडायलाही होईल आणि तुझं खरा चेहरा वेश प्रशस्त होईल. आणि माझ्या मैत्रिणीची जरी लाखोंचा मेकअप असला तरी जर मी तिला पाणी ओतलं तरी तिचा चेहरा तितकाच तेजस्वी राहील जितकं तू कधी कल्पनाही करू शकत नाहीस. औकात हे दाखवण्यासाठी नसते, सांगण्यासाठी असते. आणि तुझ्यात इतकी औकात नाही की तू माझ्या मैत्रिणीला तिची औकात दाखवू शकशील. अन्यथा मी पुढे मजबूत पावले उचलली तर संपूर्ण जगाला कळून जाईल की तुझी खरी औकात काय आहे. आणि त्यानंतर आभारी आहेस की इथे मीडिया नाहीत, अन्यथा ब्रेकिंग न्यूजमध्ये चाललं असतं. अलिशा राणाने 50,000चा मेकअप करून स्वतःची मस्करी केली आणि तिचा खरा चेहरा समोर आला. अनयाचे हे शब्द ऐकून अलिशा अनयाला दृष्टीने बघून रागात तुटून निघाली, पण तिला काही करता आलं नाही, कारण बॉडीगार्डने तिला सर्व बाजूने वेढले होते. त्यामुळे योग्य तो मार्ग तिने निवडला आणि पाय ठोकत तिकडून निघून गेली. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.